जय शिवराय मित्रांनो. लोकसभा निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असं बहुमत मिळू शकलं नाही. मात्र भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. निवडणूक प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने 400 पारचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात 250 जागांच्या खाली भाजपला समाधान मानावं लागलं. आता या निवडणूक निकालामागे व भारतीय जनता पक्षाला एवढ्या कमी जागा मिळण्यामागे काय कारणं आहेत त्याचे विश्लेषण करणे अत्यंत गरजेचे आहे. तर पुढील काही मिनिटांमध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कारण क्रमांक 1, जातीच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठा, अनुसूचित जाती व मुस्लिम मतांमुळे भाजपला नुकसान झालं. विरोधकांनी पद्धतशीरपणे मराठा व मुस्लिम समाजाला स्वतःच्या बाजूने करून घेत भाजप विरोधी वातावरण तयार केलं, ज्याचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अफवांचा बाजार गरम झाला व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशमध्ये दलित व आदिवासी समाजामध्ये पद्धतशीरपणे संविधानाची भीती घालून त्यांना भाजप विरोधी मतदान करण्यास भाग पडण्यात आले. संविधान बदलणार असा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला, ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कारण क्रमांक 2, निवडणुकीच्या पूर्वी उभी राहिलेली आंदोलनं. शेतकऱ्यांचं आंदोलन, महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन, कुस्तीपटूंचं आंदोलन, या सर्व आंदोलनाचा भाजपला फटका बसला अशी चर्चा आहे. ही सर्व आंदोलनं विरोधी पक्षातील नेत्यांकडून पद्धतशीरपणे रचण्यात आली व सरकार विरोधात वातावरण निर्मिती झाली. आरोप असाही आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर ही आंदोलनं पेटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विशेषतः शेतकरी आंदोलन व कुस्तीपटूंच्या आंदोलनात आंतरराष्ट्रीय संस्थांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप पाहायला मिळाला. कारण क्रमांक 3, स्थानिक भाजप नेत्यांचे अपयश. संपूर्ण भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर अवलंबून होता. लोकांचा नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर विश्वास आहे आणि म्हणून आपण निवडून येऊ या भ्रमात स्थानिक भाजप नेते राहिले. हे खरं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जनतेचा विश्वास आहे. मात्र गेली 10 वर्ष मोदी सत्तेत होते, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण अँटी इन्कम्बन्सी भाजप विरोधात होती. त्यातल्या त्या स्थानिक भाजप नेत्यांनी प्रचाराकडे दुर्लक्ष करून चमकोगिरी करण्याला जास्त प्राधान्य दिलं असं सर्वसामान्यांचं मत आहे. कारण क्रमांक 4, मतदानाची घटलेली टक्केवारी. ज्या ज्या वेळी मतदान कमी होतं त्या त्यावेळी सत्तेत असलेल्या पक्षाला फटका बसतो, हा इतिहास आहे. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार व हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर मतदानाला आलाच नाही. काँग्रेसचे मतदार असलेल्या मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करत काँग्रेसला पाठिंबा दिला. अनेक ठिकाणी झालेल्या लढतीत मतांचे ध्रुवीकरण होऊन मुस्लिम मतं मिळालेले उमेदवार जिंकून आले. मशिदीतून फतवे निघाले व भाजप उमेदवारांना पाडण्यासाठी आदेश देण्यात आले. असे प्रकार बऱ्याच ठिकाणी झालेल्या निवडणूक काळात दिसून आले. राम मंदिराच्या समर्थनार्थ हिंदू एकत्र आला नाही, मात्र राम मंदिराच्या विरोधात मुस्लिम समाज एकवटला असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्याचा मोठा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसलाय. कारण क्रमांक 5, अपेक्षेप्रमाणे न मिळालेलं यश. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दक्षिण भारतात व पूर्व भारतात मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केलं होतं. यापैकी तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष व सहकारी पक्षांना चांगलं यश सुद्धा मिळालं. मात्र कर्नाटका, केरळ व तामिळनाडूमध्ये ज्या जागा भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होत्या त्या मिळू शकल्या नाही. ओडिशा, बंगाल, आसाम या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र या ठिकाणी 350+ जागांचा दावा करताना जी अपेक्षा होती ती पूर्ण होऊ शकली नाही. ज्यामुळे उत्तर प्रदेश व महाराष्ट्राचे नुकसान झाले, ते भरून काढता आलं नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झाल्या. 2024 लोकसभा निवडणूक निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.